काल ना मी Instaवरती एक व्हिडिओ बघितला जो खूप म्हणजे खूप व्हायरल होतोय. तो म्हणजे ₹370 बिर्याणी. सिरियसली अशा प्रजातीचे पोरं येतात कुठून मला तेच समजत नाही. आणि एक माझा नवरा 370 काय ₹370,000 पण खर्च केले किंवा लाख पण केले ना, तर कधी बोलून दाखवणार नाही. त्यासाठी आहे ना जोडीदार निवडता येणार ना, 2 पैसे कमी कमवणारा असला तरी चालेल. पण त्याची वागणूक आणि तो कसा आहे ना, ते नक्की, नक्की, नक्की बघा. नाहीतर हे असे लोकं आहेत ना, चार चौघात इज्जत काढायला मागे-पुढे पण बघणार नाही. आणि त्या व्हिडिओमधून एक नक्की शिकायला मिळेल. आई-वडील सोडले ना, तर कोणी कोणावरती फुकट खर्च करत नाही. त्याच्यामागे काहीतरी स्वार्थ असतो. निस्वार्थ प्रेम फक्त आपले आई-वडील आपल्यावरती करू शकतात. तर चला असो इकडं मी दुपारच्या जेवणामध्ये इथं सिंपल असं डाळ-भात आणि बटाट्याची अशी खापं बनवणार आहे, जे बनवण्यात खूप सोपी पण आहे आणि खाण्यात खूप टेस्टी पण आहे. तर इथे मी घेतले होते 2 असे बटाटे, त्याचे असे स्लाइस कट करून घेतले. त्याच्यानंतर आपले घरातले बेसिक मसाले ॲड केले. लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड करू शकता. त्याच्यानंतर मी थोडंसं याच्यावरती चिकन मसाला ॲड केला होता, टेस्ट थोडीशी वेगळी लागण्यासाठी. सिंपल असं जेवण करायचं म्हटलं ना, तरी खरं एक-एकदा खूप भारी वाटतं. तर मी ते सगळं आधी मिक्स करून घेतलं आणि त्याला 5-10 मिनिटासाठी ना बाजूला तोपर्यंत मॅग्नेट व्हायला ठेवून दिलं आणि एकीकडे मी डाळीला मस्त अशी फोडणी द्यायला घेतली. तर मला असं ना कधी-कधी सिंपल डाळ, भात किंवा असं काहीतरी तोंडी लावायला असलं ना, तर खूप भारी वाटतं. त्याच्याने पोट तर भरतं, पण मन कधीच भरत नाही. तिथं मी डाळीला फोडणी घेतली. राई, जिरा, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडेसे टमाटर हे सगळं ॲड करून घेतलं आणि एकीकडे डाळ पण आपली झालेली आहे आणि ते डाळ झाल्यानंतर एकीकडे लगेचच भात लावून घेतला आणि ते झाल्यानंतर त्याच्यावरती आपले बटाटे पण आता मस्तपैकी तयार झाले आहेत मॅग्नेट होऊन. तर तुम्ही आहे ना ते मॅग्नेट झाल्यानंतर थोडासा रवा पण लावू शकता. तुम्हाला असेच करायचे तसे पण करा, पण रवा लावल्यामुळे थोडंसं क्रंची आणि थोडी वेगळी टेस्ट येते, बाकी काही नाही. तर इथं मी पॅन ठेवला गरम होण्यासाठी. त्याच्यावरती थोडंसं असं जास्तच तेल टाका, म्हणजे ती क्रंची आणि कुरकुरीत होती. दोन्हीकडून मस्त असे परतून घ्या. मस्त आपले छान कुरकुरीत बटाटे असे छान तयार झालेले आहेत आणि इथं माझा डाळ भात पण रेडी आहे. तर चला दुपारचं जेवण असतं, मस्त एन्जॉय करूया. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्ही हा बटाट्याचा कापड नक्की ट्राय करा. चला बाय.